पर्यटनाची आवड आहे का तुम्हाला? फिरता का? आणि भारताच्या बाहेर वगैरे गेलाय का? हो, तसा फिरलेलो आहे. पण प्रत्येक वेळ गेल्यानंतर साताऱ्याशी कंपेअर म्हणजे कैलास मानसरोवरसुद्धा बघितलेलं आहे. पण तिथं उंच टेकड्या हे बघितलं तर फार काही फील आलं नाही, कारण सातारा सगळे साताऱ्याचं डोंगर आहे. आणि हे बघ. पण वातावरण सातारा खरं पर्यटनामध्ये खूप चांगला स्कोप आहे. इथं खूप चांगले साईट्स आहेत आणि जवळ आहेत. निसर्ग खूप आपण निसर्ग आणि साताऱ्याला खूप भरभरून दिलेलं आहे. भरभरून दिलंय. भरभरून दिलेलं आहे. पर्यटनाचा प्रश्न मग विचारण्याच्या मागे कारण होतं, तुम्ही बिल्डर आहात, तुम्ही इंजिनियर आहात. आज तुम्ही दुसऱ्या कुठल्या देशाचं आर्किटेक्चर का टाउन प्लॅनिंग वगैरे जेव्हा बघता, तर असं कुठली जागा आहे का जी बघून तुम्ही इतकं असं एक इन्स्पायर झालात, की अरे हे किती सुंदर आणि असं काहीतरी आपण साताऱ्यामध्ये केलं पाहिजे? खरोखर आपण बाहेरच्या देशात गेलो की खरोखर खूप चांगले म्हणजे दुबई असेल बाकी कुठल्याही ह्याच्यात गेलो तर तिची हॉस्पिटॅलिटी चांगली असते आणि कामाचा दर्जा, दर्जा. स्वच्छता, टापटीप. म्हणजे आता आपण महाबळेश्वर बघितलं तर मग आम्हाला खरंच असं वाटतं की हे लोक आपण जगभर फिरतो आणि खरं त्याच्यापेक्षा हा निसर्ग चांगला आहे. निसर्गदा. पण आपण त्या लेवलचं काम करू शकत नाही, नाहीये. खरोखर खंत वाटते. निसर्गाने भरभरून दिलं आहे पण त्या लेवलचं काम खरं होणे गरजेचं आहे. आता खरं न्यू महाबळेश्वर झालं आहे, त्याच्यात MSRDCनी थोडासा सहभाग घेतला आहे. पण माझी अशीच विनंती की एक सेक्टर वाईज जर डेव्हलप केलं आणि ते खूप चांगल्या प्रकारे खरं करता आलं पाहिजे. खूप चांगले कॉन्ट्रॅक्टर्स नेमून इंटरनॅशनल लेवल आपण बघतो त्याप्रमाणे खरं जर कामं झाली तर सातारा खरं जगाच्या ह्याच्यात खरं फार पुढं जाऊ शकेल.